नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 2018च्या स्थानिक स्वराज्य संघातून बीड, लातूर, धाराशिव हा तो मतदारसंघ ज्यातून 2018ला विधान परिषदेवर भाजपचे उमेदवार म्हणून सुरेश धस हे निवडून गेले होते. साहजिकच बीड, लातूर, धाराशिव हे तिन्ही जिल्हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं आणि तसं असल्यामुळे कदाचित ते या तिन्ही जिल्ह्यातील अनेक प्रश्न विधान परिषदेच्या पटलावर ठेवायचे आणि त्याच्यावर चर्चाही घडवून आणत होते. पण त्यांचा खरा जीव होता, खरं लक्ष होतं ते धाराशिव नगर परिषद आणि धाराशिव जिल्ह्यात काय घडतं यावरच. सुरुवातीच्या काळात त्यांनी धाराशिव नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिनारायण येलगट्टे यांच्या विरोधात वेगवेगळे आरोप केले. मग त्यांच्या आरोपावरून चौकशाही झाल्या आणि यात येलगट्टे यांना अटक पण झाली. काही काळ निलंबनही झालं. आताही ते निलंबितच असल्याचं कळतंय. तरी पण त्यांनी काही भ्रष्टाचार केला होता, काय अनियमितता त्यांच्या कामात होत्या, त्या काही पुढं आल्या नाही आणि त्या भ्रष्टाचाराचं किंवा त्या अनियमित कामाचं पुढं काय झालं हे कळू शकलेलं नाही. येलगट्टे गेले आणि धाराशिव नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वसुधा फड आल्या. वसुधा फड यांची मागील कारकीर्द तशी वेगवेगळ्या कारणानं गाजलेलीच होती. त्यामुळं धाराशिवला त्या आल्यानंतर आणि प्रशासक म्हणून त्या काम पाहताना काय दिवे लावतात याकडं सर्वांचंच लक्ष होतं. त्यातही आमदार सुरेशांना धस यांचं बारीक लक्ष होतं. सुरेशांना धस यांनी मग वसुधा फडांच्याही भ्रष्टाचाराची तक्रारी केल्या. त्याबद्दल परत ते 2024च्या आधी पण विधान परिषदेवर पण वसुधा फड यांचे त्यांनी प्रश्न मांडले, अगदी तारांकित प्रश्न केले. साहजिकच त्यांसारख्या तक्रारी याच्यामुळं काही दिवस वसुधा फड ह्या रजेवरच गेल्या. मात्र त्यांच्या विरोधातल्या तक्रारीबद्दल ना शासनानं कोणतं पाऊल उचललं ना विधान परिषदेनं त्याबद्दल काही पुढं कारवाई केली नाही. त्यानंतर वसुधा फड यांची त्या रजेच्या काळात असतानाच बदली झाली. प्रकरण त्यांच्यावरचे आरोप त्या गहाळ झालेल्या फायली तसेच आज पण गहाळ असाव्यात असंच दिसतंय. परंतु सुरेश अण्णांनी जे काही प्रश्न धसास लावण्यासाठी प्रशासनाकडं विधान परिषदेमध्ये विचारले होते ते प्रश्न धसास काही लागलेत की नाही हे कळू शकलेलं नाही. सुरेश अण्णा धस यांच्या विधान परिषदेचा कार्यकाल संपला. विधान परिषदेची मुदत संपवणी निवडणूक आतापर्यंत पण लागलेली नाही. मग अण्णांना भाजपनं आष्टी मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं आणि सुरेश अण्णा धस आष्टी मतदारसंघातून विजयी झाले. परंतु तरी तिकडचं विधानसभेचे आष्टीचे ते आमदार असले तरी आमदाराला संपूर्ण महाराष्ट्र हा त्यांचा कामकाजाचा विषय असतो. त्यामुळंच की काय मग आता ज्या धाराशिव जिल्हा परिषदेवर
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात त्या नीता अंधारेंची पण प्रकरण अण्णांनी त्याबाबत अगदी प्रशासकीय याच्यावर तक्रारही केल्या आणि विधानसभेत पण प्रश्न मांडले, तारांकित प्रश्न पण झाले. परंतु अंधारेंनी काय काय कामकाजात अंधार केला आहे याच्यावर अजून प्रकाश काही पडलेला नाही. अंधारे कामच करत आहे. आता ह्या गेल्या आठवड्यात सुरेशांना धसांनी धाराशिवच्या प्रेमापोटी धाराशिव जिल्ह्यात जे ड्रग रॅकेट झालं, आणखी ते चालूच असेल असं सर्वांचंच म्हणणं आहे. आणि त्या ड्रग प्रकरणात पोलीस यंत्रणा योग्य तपास करत नाही असा सुरेश अण्णा धस यांचा आक्षेप आहे. आणि त्या आक्षेपापोटीच त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक असलेल्या रिंकू खोकर यांच्या विरोधात थेट पोलीस महासंचालकाचीच गाडी घेतली आहे. त्यांना रिंकू खोकर आणि त्यांचं धाराशिव पोलीस प्रशासन ड्रग प्रकरणात तपास योग्य करत नाही असा सुरेश अण्णा धस यांचा आक्षेप आहे. आता पोलीस महासंचालक याबाबत काय कार्यवाही करणार हे लवकरच कळेल. परंतु यावर काहीच कारवाई झाली नाही लवकरात लवकर, तर येत्या विधानसभेच्या अधिवेशनात सुरेश अण्णा धस जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत धाराशिव हा तसा मागास जिल्हा, धाराशिवचे लोकप्रतिनिधी वेगळ्याच प्रश्नावर लढत असतात. परंतु सुरेश अण्णा धस जिल्ह्यात काय वेगळं घडतं आहे, कुठं भ्रष्टाचार घडतो आदीबाबत तक्रारी करत असतात, प्रश्न सभागृहात पण मांडत असतात. सुरेश अण्णा धस यांनी पाठपुरावा केल्यामुळं शहरातील जिजाऊ चौक बार्शी नाका येथे पोलीस चौकी मंजूर झाली आहे. पोलीस चौकी मंजूर झाली आहे, परंतु त्या पोलीस चौकीला नगर परिषदेनं जागा मात्र उपलब्ध न करून दिल्यामुळं जिजाऊ चौकातील श्री साई हॉस्पिटलच्या पुढं अगदी रस्त्यावरच पोलीस चौकी उभा करण्यात आली असून तेथे असलेले कर्मचारी पण काम करतात की नाही असा बार्शी नाका परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे. असो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7:30ला टाटा IPL याच्यातील मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन संघाच्या दरम्यान सामना होणार आहे. त्या अगोदर पंजाब किंगनं मुंबईला याच हंगामात हरवलेलं आहे. त्यामुळं आज काय होईल याकडं सगळ्यांचं लक्ष असणार. त्यातच भारतीय संघाचा माजी कर्णधार मुंबईचा, त्याला रोहित असं म्हणतात, तो रोहित शर्मा आजच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळेल की नाही ही शंका आहे. त्यामुळे मुंबईची भिस्त ही नवख्या खेळाडूंवर असणार आहे. त्या नवख्या खेळाडूंच्या सोबत हार्दिक पांड्या असणार आहे. तर इकडं पंजाब किंगनं आत्तापर्यंतच्या 5 सामन्यापैकी एकही सामना ते हरलेले नाही. एक सामना पावसामुळं रद्द झाल्यामुळं त्यांना 1 गुण मिळाला आणि त्यांनी सलग 3 सामने जिंकलेले आहे. त्यामुळं आजही श्रेयस अय्यरच्या कप्तानीखाली खेळणारी पंजाब किंगचा संघ आज जिंकण्याच्याच इराद्यानं
मैदानात उतरलेलं आपल्याला दिसेल. प्रभू सिमरन सिंग आणि प्रभू आर्या या 2 सलामतीला फलंदाजांची पाठराखण श्रेयस अय्यर मैदानात करेल आणि चांगली धावसंख्या पंजाब किंग उभा करेल असंच दिसतंय. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.